बघा या ठिकाणी उतारा दिलेला आहे तुमच्या समोर. तुम्हाला उतारा वाचायचा आहे आणि पहिल्या, दुसरा, तिसरा असं टाकायचं. पहिल्याचं उत्तर आहे 2 नंबर, दुसऱ्याचं इतकं, तिसऱ्याचं इतकं. असे तिन्ही प्रश्नाचे उत्तर टाकायचे या प्रश्नाचे तिन्हीही. करा सगळ्यांनी लवकर. चॅट बॉक्समध्ये टाका. बघा, पहिला प्रश्न काय विचारलाय? मरावे परी कीर्ती रूपाने उरावे ही युक्ती कोणाची आहे? मरावे परी कीर्ती रूपाने उरावे या समर्थांच्या उक्तीनुसार, म्हणजे ही उक्ती आहे समर्थांची. हे की नाही? एक एक प्रश्न सोडून बघूया आपण आता. काय दिलं? समर्थांची उक्ती. तर मग ही हा, तर याचं येईल समर्थ म्हणजे संत रामदास. त्याच्यानंतर पुढे माणसांचा मोठेपणा कशावरून ठरतो? दिला असेल कुठंतरी. माणसाचा मोठेपणा कशावरून ठरतो? तुम्ही उत्तर काय दिलं 2 नंबरचं? दोनचं 2 सांगितलंय. धन नाही. माणसाचा मोठेपणा कशावरून ठरतो? कुठं दिले बरं? दुसरं, की आपली कीर्ती वाढत जाते. मानव सेवा करण्यास सुरुवात केली पाहिजे. आपल्या सर्व सर्व आपल्या बरोबर सर्वांचे भले व्हावे हा भाव आपल्या मनात जागृत झाला पाहिजे. त्याच पद्धतीने आपण वाटचाल झाली पाहिजे. सर्वांचे भले करण्याचे चिंतन करू लागलो की आपली प्रतिष्ठा वाढते. ओके, प्रतिष्ठा वाढते. मुद्दाम कीर्ती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. आपले सत्कार्य मुखपणाने करा आणि निश्चित कीर्ती शिल्लक राहील. मोठेपणाची अपेक्षा काढून टाकल्याने मोठेपणा वाढत असतो. कशावरून ठरतो दिले? साधू संत समाजाच्या कल्याणासारखे चंदनासारखे झिजले म्हणून त्यांचा कीर्ती सुगंध आजही दरवळत आहे. निष्ठेने काम केले की कीर्ती आपल्या पाठीमागे धावते. माणसाचा गौरव त्याच्या कार्यामुळे वाढतो. कार्यामुळे म्हणजे कर्म केल्याने. माणसाचा मोठेपणा कर्म 2 नंबरचं ऑप्शन. तिसऱ्याचं दुसऱ्याचं, दुसऱ्याचं 3. निर्माण होणे या अर्थाचा वाक्प्रचार उत्तरात आला आहे. निर्माण होणे, चिंतन करणे, चंदनासारखे झिजणे, जागृत होणे, भले होणे. जागृत होणे. हे बघा, आपल्या मनात जागृत झाला पाहिजे. ते तिथं आहे. त्याच्यानंतर पुढचा उत्तर आहे बघा हा. एडिसनने दिव्याचा शोध लावला. एडिसनने दिव्याचा शोध लावला. त्याला त्याला त्यासाठी पराकोटीचे परिश्रम घेतले. त्याला अक्षरशः शेकडो वेळा अपयश आले, पण तो थकला नाही, थांबला नाही. त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती. प्रत्येक अपयशानंतर तो नव्या जोमाने प्रयोग करीत असे. अखेरीस 1150 प्रयोगानंतर त्याला यश आले. एडिसनच्या या शोधाने माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल केला. एडिसनच्या मनात तीव्र इच्छा होती म्हणून तो यशस्वी झाला. इच्छेचे सामर्थ्य प्रचंड असते. आपण हे लक्षात घेतले पाहिजे. जो चालतो त्याची भाग्यही चालते. जो थांबतो तो संपतो. धावत्याला शक्ती आणि रस्ता सापडे या उक्तीद्वारे हेच सांगितले की माणसाने सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे. अपयशाने खचून जाता पुढे पडायचे. एडिसन अपयश आल्यानंतर काय करायचा? आल्यानंतर थकून जायचा, आराम करायचा, पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करायचा, पुन्हा जोमाने नव्या जोमाने प्रयत्न करायचा.
एडिसनला सर्वात महत्वाचा गुण कोणता? हम्म तीव्र इच्छाशक्ती, आरामदायी वृत्ती, श्रद्धा व ईश्वर भक्ती. हे आरामदायी वृत्ती तर नाहीये. त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती. महत्वाचा गुण त्याचा. वन. पुढचं. वरील उतार्यास पुढीलपैकी योग्य शीर्षक कोणते वाटते सांगा बरं. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. चला आता पुढे आहे हे बघा. एक बातमीवर प्रश्न असतो तो बघू आपण बातमीचा. क्रिकेटचा देव कोणाला म्हटले आहे बघा. याचं उत्तर द्या. क्रिकेटचा देव कोणाला म्हणले याचं उत्तर द्या. सचिन तेंडुलकर. पुढचा प्रश्न. यशाचे शिखर गाठण्यासाठी पुढीलपैकी काय आपल्याजवळ असता कामा नये. काय आपल्याजवळ असता कामा नये. आळस. सचिन तेंडुलकर यांना कशासाठी निमंत्रित केले होते बघा. वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला. वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन. क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन. 1 नंबर. 6 नसते. 1 2 3 4 आन्सर असतात. 6 सांगायला लागली. पुढचं बघा आता हे बघा. ठाणे मध्यवर्ती कारागृहात सर्वोदय कार्यकर्त्यांनी 12 ते 18 जानेवारी 2018च्या कालावधीत गांधीजीच्या जीवनावर व्याख्यानमाला आयोजित केली होती. व्याख्यानातील विषयावर कैद्याची लेखी परीक्षा घेतली गेली. कैद्याच्या उत्तरपत्रिकेतून कैद्याच्या मानसिकता आमूलाग्र बदल दिसून आला. कारागृहातून बाहेर पडल्यावर सर्वतोपरी चांगले वर्तन करण्याचा निश्चय केला. वरील बातमी कोणत्या विषयावर आहे? कैद्याच्या जीवनावर. पुढचं काय आहे? पुढचं आहे सप्टेंबर. एकच प्रश्न आहे त्याच्यावर फक्त. 15 आणि पेज नंबर. चला हा हे बघा. हे जाहिरातवर बघा. जाहिरातवरचा हा प्रश्न करा. त्यातला एकच होता हा प्रश्न बघा. वीज पुरवठा बंद बाबतचे निवेदन. महावितरण कंपनीच्या हसेनगर विभागात महत्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी हसेनगर परिसरातील वीज पुरवठा बंद राहील. सोमवार 15/7/2019 10 ते 4. मुक्काम पोस्ट हसेवाडी तालुका हसेगाव. PRO नंबर वगैरे वगैरे दिले. कोणत्या भागात वीज पुरवठा बंद ठेवला आहे सांगा बरं. हसेनगर परिसरामध्ये 2 नंबर. त्याच्यानंतर वीज बंद निवेदन कशासाठी देण्यात आलेले आहे? महत्वाच्या दुरुस्तीसाठी. तर दुरुस्ती करतात. वीज पुरवठा कोणत्या दिवशी बंद राहणार आहे? 15 जुलै 2019. ओके. तर आता पुढचा प्रश्न हा बघा. हा एक करा. तुम्हाला झूम करता येतं स्वतः. वरील जाहिरात कोणत्या वस्तू वापरण्याकरता दिली आहे? कागदाच्या पिशव्या आम्ही तयार करतो तुम्ही वापरा. म्हणजे काय आहे? कागदाच्या पिशव्या, कागदी पिशव्या. नमुना पिशवी कुठे पाहायला मिळेल? हव्या त्या पिशव्या व्हॉट्सअपवर सॅम्पल पहा. व्हॉट्सअपवर मोबाईल मध्ये. व्हॉट्सअपवर म्हणजे मोबाईल मध्ये. कागदी पिशव्या वापरल्यामुळे काय होते? पर्यावरण दूषित होईल. पर्यावरण दूषित न होण्यास मदत होईल. चलो तो पण 2 नंबर न होण्यास मदत होईल. ओके. आता कविता बघूया. एक कविता बघा या ठिकाणी. दूध भाकरी मजेत खातो
भू भू करुणी पहारा करतो, खुशाल झोपा आम्ही सांगतो, शेताचेही राखण करतो, धान्या परी करी करी खरी माया, सेवा करण्यास तत्पर काया, हल्ल्या घरच्या भाकरीला जागतो, इमानी सदा जागृत असतो. कोणत्या प्राण्याबद्दल वर्णन केलंय बरं? येस, कुत्रा. व्हेरी गुड. हल्ल्या घरच्या भाकरीला जागतो या म्हणीचा अर्थ काय? या योग्य म्हण कोणती यासाठी? हल्ल्या घरच्या वाशी म्हणजे जशी देनावळ तशी धुनावळ, काही त्याला कवकवे. हा, यस, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. कवितेचे वर्णन आलेला प्राण्याचा पुढीलपैकी कोणता गुण कवितेत आला नाही? कोणता गुण आला नाही? सेवा कर, सेवा भावावृत्ती आहे, कार्यतत्परता, खुशाल झोपीचा म्हणतो म्हणजे कार्यतत्पर पण आहे, इमानदार पण आहे, स्वच्छंदीपणा दिलेला नाही, स्वच्छंदीपणा. ओके, चला. समजत आहे का सर्वांना? पॅरेग्राफ म्हणजे उतारा कसा सोडवायचा? बातमी. येस येस. मग तुम्हाला उद्या तुमच्यासाठी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, उतारा, वर्तमानपत्राची बातमी आणि कविता असे 7 पेपर टाकतो मी. तुम्ही वेळ काढून 7चे 7 सोडवा. चालेल? हो सर. चालेल. उद्या क्लास झाल्यावर मी सोडित येते की? हा, उद्या तुमच्या मनावर सोडवा केव्हा सोडवायची तर. मी सकाळी दुपारी टाकण्याचा प्रयत्न करतो, दुपारी. ओके, चालेल. काही अडचण कुणाला? नाही सर. नाही सर.